आजची रेसिपी आहे अखंड हिरव्या मुगाचे लाडू. हे बघा, हे अखंड हिरवे मुग आहेत. हे 1 वाटी घेतली मी आणि त्याच वाटीने 1 वाटी खडीसाखर बारीक करून घेतलेली आहे. हे 300 ग्रॅम आहे तर 300 ग्रॅम हेच आहे. आणि हे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले, चाळणी ठेवले आणि वाळून घेते. 10 मिनटं वाळून जातात फॅन खाली. आणि आता त्याच्यात टाकण्यासाठी आपल्याला प्रत्येकी 2-2 चमचे हे बघा, 10-12 बदाम घेतलेत, थोडे काजू घेतले, मगज बी घेतले 2 चमचे आणि किसमिस घेतली. आणि आपण वेलची पावडर टाकणार आहोत. आता आपण हे हिरवे मुग आहेत ना, ह्यात आपण भाजून घेऊ आणि मंद आचेवर भाजायचे, मध्यम तर मंद आचेवर भाजून घ्यायचे. आता आपण हे भाजून घेऊया. आता हे बघा, आपले मूग पण 4-5 मिनिटांमध्ये भाजून होतात. आता हे आपण काढून घेऊ आणि गार करू. तोपर्यंत आपल्याला आपले ड्रायफ्रूट्स आहे ते 1 चमचा तुपामध्ये भाजून घेऊ. आपण नेहमी आपल्या लाडूला जे वापरतो तसं. हे हिवाळ्यामध्ये खाणं पण चांगलं. मोडारून आपण स्प्राउट करून खातो. उन्हाळ्यामध्ये पण पोटाला थंडावा देतात. लाडू करून खायचे. मग पिठी साखर थंड असते म्हणून तिथं वापरतो. उन्हाळ्यामध्ये आपण दूध वापरू शकतो. आता हे बघा, हे आपण आता गाळून घेऊ तोपर्यंत. आता तोपर्यंत त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया. ड्रायफ्रूट्स भाजून घेऊ पण म्हणतात भाजून घेऊया. मला मैदान चिकन टाकून घेतले कलिंगडाच्या बिया. त्यातच आपल्याला हे मनुके ते पण भाजून घेऊ. मनुका शेवटी टाकतो, पाणी पट्टा होतात ना, पटकन फुलतात ते. तर हे काढून घेऊ. तोपर्यंत आपले मूग गार झाले. आता त्याचं आपण दळून घेऊ मिक्सरमध्ये, बारीक वाटून घेऊ. ते एकदम बारीक पीठ नसतं त्याचं, आपला बारीक रवा असतो ना झिरो साईजचा, तसं होता तो. आता ते पण दळून घेते. भाजून झाले. आता 5 मिनिटं छान भाजून जाईल. आता त्याच्यामध्ये आपण माझ्याकडे साय होती, साय आणि थोडी मीठ पावडर टाकली. आता मी हे एकत्र करून टाकले. त्याने सॉफ्ट टाकणार एकदम मऊ. तुमच्याकडे साय असेल तर साय पण टाकू शकतो. एकदम मऊ आणि छान टाकले. आता त्याच्यामध्ये आपण भाजून झालं का ड्रायफ्रूट पण टाकून देऊ. पाहू शकता गॅस एकदम बारीक आहे. आता त्याचं ड्रायफ्रूट पण भाजून टाकू. एकत्र करून घेऊ. आता एकत्र करून घेते मी. आता आपण याच्यामध्ये साखर एकत्र करून घेऊ. जेवढे आपले पीठ झाले तयार तेवढंच आहे. साखर टाकली. 300 ग्रॅम होतं तर 300 ग्रॅम साखर टाकली. हे आता सगळं एकत्र करून घेऊ आपण. याचं छान लाडू बनवून घेऊ. त्यात आता वेलची पावडर टाकून घेते मी. हे बघा, वेलची पावडर टाकून घेते. याचं छान लाडू बनवून घेऊ आता आपण. हे बघा, आता मी हे लाडू वळून घेतले. बघा आता असे छान. तर मला परत याच्या 2-4 चमचे तूप लागलं. तुमचे पण वळत नसतील तर तूप गरम करून घ्या, एकत्र करा आणि मग आता मी बाकीचे सगळे वळून घेते लाडू. बघा किती छान मऊसूत झाले ते लाडू.